Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो ताई. हा बोला ना सर. हा ताई, मला अनुभव सांगायचा होता. सांगा ना ते, कुठून बोलताय? हा, मी सातारा जिल्ह्यातून वाई तालुका. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता? हा, नाव नाही सांगत ताई. वाई बरं बरं तालुक्यातून बरं बोलते. बरं बरं. काय अनुभव आला ताई? ताई, मला अनुभव म्हणजे मी लहान असल्यापासूनच आहेत. म्हणजे हो दत्तगुरु महाराजांचे सेवा माझे वडील करत होते. बर. खंडाळा तालुक्यात मोरवे गाव आहे ना. हो 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 हो. हा, तर तिथे माझे वडील दर पौर्णिमेला जायचे. अरे आणि वा. आम्ही लहान असताना, मग आम्ही लहान होतो तर वडिलांनी आमच्या म्हणजे एक आरतीचं पुस्तक आणलं होतं. अच्छा. हा आणि हा. ती आरती आमच्याकडून म्हणून घ्यायची घरी. अरे वा, किती हा. छान. हा, हा, आम्ही सगळे, हा, आम्ही चौघी बहिणी आणि एक भाऊ. तर हा, आम्ही हा. असं ओळीने हात असं जोडून बसायचो अरे वा, आणि आरती बोलायचो. हा, पण किती ते काय छान. झालं ताई, हा. नंतर काय झालं, म्हणजे कसं मोठं झाल्यानंतर ते लहानपणी मोठं झाल्यानंतर विसर पडला असं, म्हणजे हा, शाळेत होतंच वगैरे ते, होतं. गेल्यानंतर. अगदी. जेव्हा हा. मुलं स्वतःचा विचार करायला लागतात, हम्म. आई वडिलांचा ऐकत नाही, तेव्हा हळूहळू लोप पावत जातात त्या गोष्टी. हा, विसर पडला. आणि मग नंतर मोठे झालो, लग्न झालं. बापरे, मग असं धडधड होते. एकदम फोन अचानक आला ना. हा, तुमचा मिस कॉल पाहिला ना. हा. हो हो हो. हा. हा, आणि मग नंतर झालं, शिक्षण झालं माझं, 10वी पर्यंत शिक्षण झालंय ताई. अरे वा. आणि नंतर लग्न झालं. सासरी आल्यानंतर सासरच्या घरी ताई, माझं सासरचं घर ना त्याच्या जवळच दत्त मंदिर होतं. अच्छा. एकदम. हा, बघा पण किती ताई मी, छान. हो, पण आहे ना, मला असं म्हणजे मी विसरून गेलते पूर्वी, म्हणजे महाराज म्हणजे असं जायचे मंदिर हा, हा, असं हा. सणावारालाच. हा, सण हा, वगैरे काय असला की एवढं म्हणजे अगदी बरोबर. श्रद्धेपोटी नाही ते जात, आपली सगळ्यांबरोबर जायचं हो हो हो. असं. आणि ताई, मेन म्हणजे आमच्या गावात आहे ना स्वामी समर्थांचं केंद्र आहे. तर मोदी अच्छा. दादांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातलं पहिलं केंद्र आमच्या गावात आहे. हो. अरे वा. हा हा. हा, मोदी दादांच्या हस्ते. तेव्हा मोदी दादा आलते म्हणजे त्या काळी. हा. हा. या मोरे दादांचे वडील का? हो हो हो, मोदी दादा नाही का आपले. माहित आहे, हो ना, हा, दिंडोरीचे. हा. त्यांचे हा, वडील असतील दिंडोरीचे. ते. हा. हो हो, वडील 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 हा, होते. बरोबर. हा. हा, तर त्यांच्या हस्ते इथं सातारा जिल्ह्यात पहिलं केंद्र इथं झाले आमच्या गावी, वाई हो. तालुक्यात. अरे वा. हा, पण ताई एवढं जवळ होतं, पण म्हणजे कधी जाऊशीच वाटलं नाही तिथं, म्हणजे कधी मनात पण नाही आलं की तुम्ही जावं म्हणून हा, या. असं. हा, हा. आणि नंतर मग झालं, मला बाळ झालं, मुलगी झाली. आमच्या घरात मोठं, मी सासूबाईंना पण 4 मुलगेच आहेत. अच्छा, मुलगी अच्छा. नव्हती. मग आनंद एकदम. हो, आणि मोठ्या जावेला पण 2 मुलगेच झाले. आणि मला मुलगी झाली, ती पण शुक्रवारची. दिवसभर अरे वा, दवाखान्यात सगळ्यांना. लक्ष्मी आली. हो, दिवसभर दवाखान्यात सगळ्यांना मुलगे, 40 मुलगे झाले. आणि ही अय्या. मुलगी संध्याकाळी 9 वाजता झाली मुलगी. अरे वा, किती भाग्यवान बघा तुम्ही. हो, खूप 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 हा. भाग्यवान. आणि मग मस्त. झाली, मुलगी मोठी झाली. नंतर मग आम्ही म्हणजे जिथे दत्त मंदिर, तिथं आमचे घर होतं ना, हा. तिथून छोटं होतं, पण आमच्या सासऱ्याने दुसरीकडे घर बांधलं. अच्छा. तिथं मग तोपर्यंत मला दुसऱ्यांदा दिवस गेलते. आणि त्यावेळेस खूप टेन्शन होतं, म्हणजे मुलगा होतोय का मुलगी होती, नाही का, असतंच ना दुसऱ्या वेळेस टेन्शन. अच्छा. हा. काय होतंय ते, म्हणजे सगळ्यांनाच होतं, म्हणजे असं पहिली हा. मुलगी, आता दुसरा मुलगा व्हावा असं ते इच्छा. आपल्या विचारांवर आहे ताई, म्हणजे आपली फॅमिलीवर, हो, बरोबर आहे. आजूबाजूच्या वातावरणावर. हा. हा हा, पण काय झालं ताई, हा. त्या काळी आम्ही तिकडे राहिलो होतो. हा. आणि गावात दत्तगुरु महाराज एक शिष्य आल्या, लेडीज होत्या ताई, हा, हा. शिष्य होत्या. आणि त्या ना कुणाच्या असं नमस्कार करून घ्यायच्या नाही त्या. तर अच्छा. आम्हाला पण ही बातमी कळाली की नमस्कार करून घेत नाही त्या. त्या कशा काय तिथं आमच्या इथे शेतात आल्या, म्हणजे अच्छा. बाजूच्या घरी, बाजूच्या घरी आल्या. हा. आणि त्यांच्या घरात बाहेर बसल्या होत्या.
हा. बसल्यावर ते आता माझं म्हणजे मी पण अल्लडच होती त्यावेळेस, किती माझं 21-22 वय होतं. बरोबर, हा. आता मी हे ऐकून होतं की त्या नमस्कार करून घेत नाहीत, त्यामुळे मी स्वतःहून गेली नाही की त्यांना नमस्कार करावा आपण स्वतःहून आई जाऊन. गं. हा. त्या घेत नव्हते त्यामुळे मी गेलीच नाही. मी आमच्या दारात बसली होती, त्या त्यांच्या शेजारच्या दारात बसल्या होत्या. आणि त्यांनी अशी दुपारचीच वेळ होती ताई, 1-1:30च वेळ होती, जेवणच बसले होते म्हणजे मी पण. आणि त्यांनी स्वतःहून मला बोलवलं ताई, स्वतःहून बोलवलं आणि मला काय बोलल्या, माझं पोट वगैरे होतं, असं 7वा महिना होता मला म्हणजे दुसऱ्या वेळेस. आणि मला काय बोलल्या ताई, त्यांच्याकडची साडी दिली मला. अरे वा. हा, साडी दिली. मला काय बोलल्या, ही साडी तू घाल, तुझ्या अंगावली साडी मला दे आणि घालून ये लगेच बोलल्या. अरे बापरे. हो, घालून ये. मग मी आले घरी लगेच, साडी घालून गेली. आता म्हणल्या माझ्या नमस्कार कर म्हणल्या मला. अय्या. हो. आणि नमस्कार केला. मग म्हणल्या तुला मुलगा होईल बोलल्या, तुला मुलगा होईल. अरे वा. आणि ताई मुलगा झाला मग मला. म्हणजे हा एक अनुभव होता ना ताई, म्हणजे मला त्यांनी मला अगोदरच सांगितलं की तुला मुलगा होईल. आणि त्या नमस्कार करून घेत नव्हत्या कुणाचा. बघा, म्हणजे छान नमस्काराचं पण ना खूप मोठं शास्त्र आहे बरं का. हो. म्हणून काही लोक सगळ्यांना नमस्कार नाही करत, त्यांचं म्हणणं मला कोण आशीर्वाद देईल त्यांनाच मी करेन. म्हणजे कोणी चांगला आशीर्वाद देतं, कोणी कसा देतं, असा विचार करणारे पण असतात ना. हो हो. आणि मग तरी पण ताई एवढं झालं ना तरी माझ्या डोक्यात नाही की आपण दत्तगुरु महाराजांची सेवा करावी. अरे बापरे. किंवा इथं केंद्र तर लांबच, म्हणजे तिथं स्वामींकडे जावं हे तर लांबच, पण मंदिरात पण नव्हते जात मी. आणि नंतर मग ताई माझं जवळजवळ त्यात बरेच वर्ष गेले. नंतर माझ्या असं अचानक पोटात दुखायला लागलं, मी ऍडमिट झाले. 2-3 वेळा जाऊन चेकअप केलं, तर डॉक्टरांनी असं म्हणजे पिशवीचं ऑपरेशन करावं लागलं असं सांगितलं. आणि मग त्यावेळेस पण बीपी वगैरे माझा हाय, बीपी कमी होत नव्हता. आणि मग सातारला वगैरे गेले, मग बीपी कमी आला. नंतर ऑपरेशन झाल्यानंतर ऍडमिट होते ना मी कोरोनाच्या काळात बघा. नंतर 8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये, तेव्हा ताई मी सारखं टाइमपास म्हणून मी मोबाईल बघायचे आणि ते मी सारखी मग हे बघायचे, स्टेटस बघायची. तेच मला दिसायचं, निश्चंग होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. सारखं मला तेच, अशक्य ही शक्य करतील स्वामी, मला तेच स्टेटस सारखे दिसायचे. तेच सुरू मला एवढा, तेव्हा मला माहित नव्हतं की स्वामींचं आहे म्हणून. ते मला ऐकायला खूप वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.